नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मी फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पालकाची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम 1 कप तूर डाळ 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी टाकून 3 ते 4 तास डाळ भिजत ठेवायची. आता 4 तासानंतर पहा, डाळ छान भिजलेली आहे. ही डाळ आता एका चाळणीवर काढून त्यामधील पूर्ण पाणी निथळून घेऊयात. इथे मी 2 कप स्वच्छ धुवून घेतलेली पालक घेतली आहे. ही पालक मी स्वच्छ धुवून फॅनखाली थोडा वेळ सुकवून घेतली आहे. पालक सुकल्यावर अगदी बारीकसर कापून घ्यायची आहे. आता भिजवून घेतलेली सर्व तूर डाळ एका मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 6 ते 7 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा व थोडी धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून मिक्सरला पाणी न टाकताच जाडसर वाटून घ्यायची आहे. ही डाळ वाटताना अगदीच बारीक नाही करायची, थोडी जाडसर ठेवायची आहे. इथे डाळ पण छान वाटून झालेली आहे. ही वाटलेली सर्व डाळ आता बारीक कापलेल्या पालक भाजीत टाकूयात. त्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकून सर्व जिन्नस पाणी न टाकताच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे बघा, मिश्रण छान व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आपण आता याचे अशा पद्धतीने मुटके बांधून घेऊयात. मी याला असा लांबसर शेप देत आहे. तुम्ही हवं तर गोलाकार सुद्धा हे मुटके बनवू शकता. हे सर्व मुटके बनवून तयार आहेत. आता अशा चाळणीला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे मी आधीच 2.5 ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलं होतं. तर त्या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे. या उकळत्या पाण्यावर ही चाळणी ठेवूयात व या चाळणीवर आपण बनवून घेतलेले मुटके ठेवूयात आणि यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे लो टू मीडियम गॅसवर हे मुटके वाफवून घेऊयात. आता 20 मिनिटांनी अशी सुरी टाकून पाहायची. सुरी अगदी क्लीन निघाली आहे, म्हणजे मुटके मस्त वाफवले गेले आहेत. आता आपण वाटण बनवूयात. त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे व 2 मोठे तुकडे खोबऱ्याचे घ्यायचेत. आता हे कांदा व खोबरं आपण गॅसवर अशा पद्धतीने भाजून घेऊयात. कांदा असा उलटून पालटून सर्व बाजूंनी मस्त काळ्या रंगावर भाजून घेऊयात. तुम्ही हवं तर कांदा व खोबरं कापून तव्यावर सुद्धा भाजू शकता. पण असं डायरेक्ट गॅसवर भाजलं तर भाजी चवीला आणखीन छान लागते. हे पहा, कांदा मस्त काळपट भाजून झालेला आहे. आता खोबरं पण अशाच पद्धतीने भाजून घेऊयात. खोबरं पण छान भाजून झालेलं आहे. आता हे थोडं थंड होऊ देऊयात. खोबरं थंड झाल्यावर त्याचे असे जाडसर तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला अगदी बारीकसर पूड बनवून घेऊयात. खोबरं छान दळून झालेलं आहे. खोबऱ्यातून असं तेल सुटलं पाहिजे, म्हणजे खोबरं छान दळलं गेलेलं आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता कांद्याचे पण जाडसर तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकूयात. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं व थोडी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीकसर पेस्ट बनवून घेऊयात. छान बारीकसर पेस्ट बनवून तयार आहे. आता इथे मी एका प्लेटमध्ये 1.5 चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काळा मसाल्याऐवजी गरम मसाला घेतला तरीही चालेल, अर्धा चमचा मटण मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा कस्तुरी मेथी व थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आता कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकूयात. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूयात. जिरे छान फुलल्यावर त्यामध्ये कांद्याचं वाटण टाकायचं व लो फ्लेमवर मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. आता मिनिटभराने आपण प्लेटमध्ये काढलेले सर्व सुके मसाले टाकून मिनिटभर परतवून घेऊयात. आता मिनिटभराने दळलेलं खोबरं यामध्ये टाकूयात व मिक्स करूयात. मिक्स केल्यावर यामध्ये थोडं गरम पाणी टाकून मसाले परतवून घेऊयात, म्हणजे मसाले करपणार नाहीत.
परतवल्यावर यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून मसाले छान एकजीव करून घेऊयात व यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे छान तेल सुटेपर्यंत मसाले शिजवून घेऊयात. 2 मिनिटांनी पहा, मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता 1 ग्लास पाणी, चवीनुसार मीठ व थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करूयात. या भाजीमध्ये कोथिंबीर थोडी जास्त वापरली तर भाजीचा स्वाद आणखीनच वाढतो. या भाजीमध्ये मीठ जरा बेतानेच टाकायचं, कारण आपण आधी पालकाची मुटकी बनवताना पण मीठ टाकलं होतं. सर्व जिन्नस मिक्स केल्यावर यामध्ये पालकाची मुटके टाकूयात व मिक्स करून यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे भाजी मस्त शिजवून घेऊयात. पंधरा मिनिटांनी पहा, भाजीला मस्त तवंग सुटलेला आहे. यावर आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी मिक्स करूयात. तयार झाली मस्त चमचमीत पालकाची भाजी. अशा पद्धतीने मुटके बनवून पालकाची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवा. तुम्हाला खूप आवडेल. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.